तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अभिषेक पाटील स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता आपण चाललेलो आहे आपल्या बाईकला चेंजअप करायला, कारण की राईडचा प्लॅन चाललेला आहे। तर आता फटाफट रेडी होऊया आणि निघूया आणि आपल्या बाजूला बसलेला पांडा तर भेटूया डायरेक्ट गॅरेजवरती। बाय। बॉईज अँड गर्ल्स, आता आम्ही निघालेलो आहे। आता पहिलं काम तर आपल्याला हेच करायचं आहे की बाईकची चेन टाईट करायचं आहे। आधी चेन टाईट करूया आणि विचारूया तो सर्व्हिस पण करतो का बाईकला। करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण की मी सर्व्हिसला हिला देतो डोंबिवलीला, म्हणजे माझा तेवढा टाईम वाचेल। डोंबिवलीला जायला नाही ना बोलून 1-1.5 तास तर इथून लागतोच, आणि ट्रॅफिक लागली तर 2-2.5 तास। आणि जरा सर्व्हिस पण करत असेल चांगली तर मग चांगलीच गोष्ट आहे। माझ्या घरापासून 5 मिनिटाच्याच लांबीवरती आहे। चला आता लेट सेट गो, बघूया आपण। असं वाटतं टायर मध्ये हवा पण कमी आहे। घरातून निघताना मी चेक नाही केली। बघूया आता, इथेच जायचंय, लगेच येऊ आपण। आल्यावरती भरेन बघ। मोस्टली ना मला या बाईकची हवा जेव्हा मी असे टर्न वगैरे मारतो ना तेव्हाच समजते की कमी आहे का नाही। असं चालताना तर काय समजतच नाही बाईकच्या पिकअप वगैरेमुळे। खूप दिवसाने असं निघालोय बाईक घेऊन दुपारी। आणि इथे रस्ता बनवायच्या ह्याच्यामुळे सगळ्या रस्त्यांची वाट लावून टाकली आहे। एक लेन बनवायची, तर दोन्ही लेन एकसाथ बनवायला घेतल्या आणि पूर्ण बोलतात ना वाट लावून ठेवली आहे। हा प्रोजेक्ट एकदम खतरनाक बनणार आहे। काय बनतोय जरा अजून तर त्यांनी ॲड पण नाही केल्यात बिल्डिंगच्या, पण असं बघूनच वाटतं काहीतरी मोठा येणार आहे प्रोजेक्ट, खतरनाकवाला। ॲक्च्युली हा गॅरेजचं मला याने सांगितलं, सुशांत। तुम्ही आधीचा माझा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल, BMX वर्सेस बाईकवाला। यामध्ये तो MT वरती विली मारवता, त्याच्या ओळखीचा आहे हा गॅरेजवाला। तो मला बोलला की इकडे चांगलं सर्व्हिस करतो। आता बघूया, मी तो फर्स्ट टाइमच चाललोय। तो काय बघा, आता आपल्या गाडीला लुप पण करतोय तो। आणि सर्विस कॉस्ट एकदम नॉर्मलच आहे, एवढा काय हाय नाही। 15,000 आहे। त्यामध्ये ऑइल है, कूलेंट है, आणि और क्या क्या बोले थे सर्विस में? सर्विस है, ऑयल है, कूलेंट है, उसके बाद 4 इंजेक्टर क्लीनिंग है, टोटल बॉडी क्लीनिंग है, हाँ, ऑयल फिल्टर है, ये सब है। एक्सचेंजर केबल, क्लच केबल क्लीनिंग है, एयर फिल्टर क्लीनिंग, ये सब ओके। क्लीन हो जाता है। और डिस्पैच आपके आपके यहाँ पे साफ करके अच्छा ओके अवेलेबल होता है, बट अभी लोग सब होता है। अच्छा बात है, अच्छा बात है। तो चलो अपने इधर ही अच्छा है, मिल रहा है, पास में ही है। मैं द्वितीय सुपरवाइजर मेरे पास आती है। मेरे को थोड़ा इजी पड़ गया ना ये। डोंबिवलीला कधी जाऊ कधी येऊ। हा पण हे कशा आपण असू तर रे, जर तिथून त्या कोणी तू हलकासा जरी टच करतो डायरेक्ट बाहेर येईल गाडी। तो लुप पण करतो बोलतो। यो काय कुठला लूप आहे? आपण पण आज चौगुला असल्याच कांड करतो, चोरता का लोकांच्या बघायच्या ह्याच्यात घेतं आणि लगेच आपण पण आम्ही ना घेऊ। हा मला मोटूलचा आहे ना, मोटूलचा आहे ना आपल्याकडे। मॉडेल पण चांगली कंपनी आहे झाल्या। आपण चांगला आहे, तो आता मारतोय कॉन्फिडन्सने एवढ्या काय ते असं हे वाचले जरा। जाऊ रे, इथंच देऊ आपण सर्व्हिसला। असं बघायला गेलं 5 तास ते जाऊन येऊनचे, आणि 4-5 तास गाडी क्लिनिंगचे, म्हणजे 10 तास गेले। आणि तर व्हायला बघू शकता आम्ही फक्त गाडी इथे चेन टाईट करायला लागलो, पण भाई आपल्याला एकदम चांगली सर्व्हिस देतोय। चेन पूर्ण क्लीन
बघू शकता गाईज तुम्ही चेन किती घाण होती आपली. ॲक्च्युली आम्ही क्लीन करतो बट बोललात ना तेवढी क्लीन नाही होत साईड स्टँडवरती. ठीक आहे, चौगुल्याला आता माहिती पडलं कसं करतात. आता चौगुल्या नेक्स्ट टाईम करत जाईल. भाई कोणाला पण सुपर बाईक करायची असेल ना सर्व्हिस इथं या आरिफ गॅरेजवर. भाई 2 मिनिटं एकदम चांगली सर्व्हिस देतो. आणि हा समोर स्टेशन आहे राईट साईडला. हा गणेश वडापावच्या इथून सरळ आलो ना आपण घनसोई गावाच्या जायच्या रस्त्याने तुम्हाला समोरच दिसेल काय स्वयंस्फूर्ती लंच होमच्या बाजूलाच आहे आरिफ गॅरेज. एक साईडचा बॅटरीचा पण आहे बघा, तुम्हाला इझिली कळून जाईल, एवढा काय शॉर्ट नाही. मी तर फर्स्ट टाईम आलो आहे पण मला एवढी चांगली सर्व्हिस दिली आहे. तर चला आपलं एक काम तर झालेलं आहे चेन टाईट करून. कारण की चेन का टाईट करायची होती, कारण की मेन रिझन असं होतं की मी चाललो आहे सॅटर्डेला राईडवरती. कुठे जाणार आहे राईडवरती काय अजून ठरलं नाही. आणि चेतनसोबत माझी पहिलीच राईड आहे असं कुठे बाईकवरती. फुल मजा येणार आहे. अजून 1-2 जण असले तर असणार. तर आम्ही दोघं तिघच जाणार आहे राईडवर. त्यामुळे मला काय राईडमध्ये शॉर्ट नको, त्यामुळे आधीच मी कसं चेन वगैरे टाईट केली. लास्ट टाईम गेलेलो आम्ही अलिबागला मी आणि चौगुले, तर त्या ब्लॉकमध्ये कदाचित माहिती असेल आमची चेन लूज होती तर आवाज येत होता चेनचा. आता लूप पण करून झालं आहे. एक नंबर. आणि खूप कमी रेट्स आहेत असं बघायला गेलं तर इथे पण. कारण की चेन लूप पण करून दिली, क्लीन पण केली आणि चेन टाईट पण करून दिली. तर 100 रुपीज फक्त झाले. काय नाही एवढे, 100 रुपये म्हणजे काहीच नाही आले एवढं सगळं काम करून. खिशाला परवडेल असा गॅरेज आहे. तर बघू शकता चौगुल्याला आले तर रश्मीम फोडला आणि कचरा तसाच केला आहे. आपलीच लोक इथं कचरा करतात आणि मग नंतर आपल्याला त्रास प्रॅक्टिस करताना. तर तुम्ही लोक बघू शकता आज काय झालं काय माहिती. माझ्या ट्रिक्सला रोज करणारे ट्रिक्स आज होत नाहीत आणि फुल थकलो आता बिलकुल पण पॉवर नाही माझ्या याच्यात ट्रिक्स करायची. तर आता मी निघतोय घरी जायला कारण की फुल टायर्ड आहे आता. बघूया उद्या परवा वापस ट्राय करूया ट्रिक्स. उद्या करेन पण उद्या ब्लॉग नाही बनवणार, पहिल्या ट्रिक्स करेन, प्रॅक्टिस करेन. बघूया होत आहेत का. एकदम वेगळंच थकवा आला आहे. तर आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय.